पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार. झी मराठीवरच्या या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी मधुरा आणि मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी, को पॉड बाय पितांबरी रुचियाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल. मधुराजी सोबत असल्यामुळे स्वयंपाक करायचं टेन्शन माझं आता निघूनच गेलेलं आहे. आज आपण कुठले पदार्थ पाहणार आहोत? आज आपण चिकन क्रिस्पी आणि त्यासोबत एक सॉस बनवणार आहोत. बरं, म्हणजे ज्याच्यामध्ये ते क्रिस्पी असं बुडवून खायचं हो की नाही? तुम्हाला मुळात स्वतःला व्हेज आवडतं जास्त का नॉन व्हेज? व्हेज. व्हेज जास्त आवडतं, पण पदार्थ करताना दोन्ही करता. बरं, पण चिकन क्रिस्पी करताना किंवा असे पदार्थ जे आपण मोस्टली हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून ऑर्डर करतो, ते काय आहे, बाहेर आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, घरी कधी कधी तसे होत नाहीत. याच्यासाठी काय एक मुळात तुम्ही आम्हाला आधी एक छोटीशी टिप द्याल? चिकन क्रिस्पी बनवताना मुळात चिकन ब्रेस्ट वापरावे लागतात, म्हणजे बोनलेस चिकन. त्याचे स्ट्रिप्स करताना ना एकसारखे एक आकारात कट करायचे आणि त्याला ना कॉर्नफ्लॉवरचं जास्त कोटिंग द्यायचं, त्यामुळे ते मस्त असे कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. वा, आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतो. स्वयंपाकघर तयार आहे, मधुराजी तयार आहे, चला करूया स्वयंपाकाला सुरुवात. ओके, बघू. माझा कसला डोला? उलटा तुमचा डोला माझ्या प्रॉपर्टीवर नागिन सारखे फिरून बसले. नाही, तसं नाहीये का? तुमचा डोळा माझ्या प्रॉपर्टीवर आहे, एवढंच बोल. बोल बघू. तुमचा डोला माझ्या प्रॉपर्टीवर नागिन सारखे फिरकून बसले. नको नको, राहू दे, हे राहू दे. ऐका ना, हे काय म्हणजे जनाब? हेच आवडतं मला याचं. जनाब? हा, जनाब बोलते तुम्हाला. जनाब म्हणता तुम्ही त्यांना, पण मुळात तुम्ही फुबाई फू मध्ये आता सध्या काम करताय ना? हो. आज आपल्याकडे आले ते जोडी नाही, हे तुम्हाला माहित होतं? नाही, मलाही नव्हतं माहित. सरप्राईज आहे आपल्यासाठी. अहो मंडळी, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जोडीत गोडीमध्ये आज सागर कारंडे आणि नेहा खान. खूप मनापासून स्वागत. नमस्कार. कसं आहे सागर? मस्त एकदम. हाय नेहा. हॅलो. कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कसे आहेत? मी छान आहे, खूप छान वाटतंय मला. बस ना, आता किती काय एवढं. जनाब. अरे बास ना, तू माझ्यावर स्किट करायचं, लक्षात ठेवा. आता फुबाई फू मध्ये आहे मी, पण आम्ही सारे खवईमध्ये सुद्धा आहेच आता. खवाई मध्ये पण आहोत. त्याच्यामुळे आज स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला. हो, मला आवडतं. हो, मला पण आवडतं, मी कधी करत नाही. पण तुला स्वयंपाक करायला आवडतो? हो, मला खूप आवडतं. मी लहानपणापासून स्वयंपाक करते. येस. वाटत नाही का मी स्वयंपाक करते म्हणून? सागर, एरवी तू स्वयंपाकाला जाऊन स्वयंपाक करतोस? नाही, फार म्हणजे वेळ फार कमी. हा, म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी खूप गोष्टी शिकलो. म्हणजे काही आता काय करणार मग. बरं, बायको पण कंटाळायची की सतत बरं कुठे खाली जायला मिळत नव्हतं, काही नाही. तर मी तिला हातभार लावायचो. तर मी उत्तम ऑमलेट, बुर्जी, पोहे असं उत्तम बनवू शकतो. नाश्त्याचे पदार्थ उत्तम बनवतो. पण आज तुम्ही उत्तम कराल ह्याची आम्हाला खात्री आहे, कारण सोबत मधुराजी आहे, मग काय टेन्शनच नाही. त्यांचं लक्ष असतं. पण आज त्या तुम्हाला पदार्थ देणार आहेत. अच्छा, हो का? म्हणजे तुम्ही ते येईल की नाही भरोसा नाही मला. तीच गंमत आम्हाला पाहिजे. तुला पदार्थ कुठले करता येतात नेहा? मला मटण खूप चांगलं करता येतं. ओके. येस, मटण. आणि मला पुरणपोळी पण येतं करता. म्हणजे ऍक्च्युली मला सगळेच पदार्थ येतं करायला. आणि तू करतेस? मी करते. जनाब, असं करते मी. मला हा आत्मविश्वासच खूप आवडतोय. म्हणजे एरवी गंमत म्हणून का होईना, पण लोकांना असं वाटतं की तुला मराठी फार येत नसेल, पण तुझं मराठी छान आहे. आणि महत्वाची गोष्ट, तिला पुरणपोळी उत्तम करता येते, हे म्हणायला खूप धाडस लागतं. पण आज ह्या पदार्थ सांगतील आपल्याला. पदार्थांकडे जाऊया, पण त्याआधी ज्या पद्धतीच्या वातावरणात हे काम करतात, खेळीमेळीचं, तसं वातावरण इथेही क्रिएट करूया आणि एक छानसा खेळ खेळूया. चालेल ना? हो, नक्की. खेळ फार सोपा आहे. हे बघा, टूथपिक आहे, मक्याचे दाणे त्यात खोचले गेलेले आहेत. तुम्हाला एक टूथपिक घ्यायची आहे. मॅक्झिमम दाणे एका टूथपिकमध्ये अडकले पाहिजेत आणि अशा मॅक्झिमम टूथपिक तुम्हाला तयार करायच्यात. रेडी ना? मधुराजी, तुम्हाला परीक्षण करायचं आहे. फार तर फार तुम्हाला 1 मिनिट मिळेल. 3, 2, 1 स्टार्ट. सावकाश करा, घाई नका करू. यार, ये तो मेरे से हो ही नहीं रहा है. ये कैसे होगा मुझसे? तुमच्याशी होणार. नेहा, दुसऱ्या हाताचा वापर तुम्ही करू नका. नाही, मी हे पकडते फक्त. नाही, पकडू नका तसं. असं कसं जमणार? असं जमेल. हे बघा, तुम्ही सागर दादाकडे बघा. सागर दादा खूप माहिर आहे. अरे, तो काही रोज टूथपिकला कॉर्न लावत नाही, तुम्ही पहिल्यांदाच करतोय. बरं, ते खोचलेले कॉर्न ना त्या काडीला चिकटले पाहिजेत. तू ज्या पद्धतीने ती टाकते, सगळे वेगवेगळे होत आहेत. हा, शिस्त म्हणजे शिस्त. इकडे म्हणजे फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तो आप दुसरी लो ना, तुमच्या बाउलमध्ये खूप ठेवले आहेत. नाही, आता ते दुसरे घेणार की मग पुन्हा स्टार्टिंग पासून सुरू करावा लागेल मला. किती प्रॉब्लेम्स आहेत त्या मुलीला जीवनात.
शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. ओ गॉड. आणि हा खेळ जिंकणाऱ्याला मिक्सर मिळणार आहे. मिक्सर. ओ माय. ओके. मिक्सर म्हटल्यावर तिचं स्पीड बघ. बस वेळ संपली. वेळ संपली. Speed थांबवा. उदाहरण म्हणून हे दाखवलं होतं. हे बघा, शिस्त म्हणजे शिस्त. पद्धतशीर 4 काड्या तयार आहेत. मॅक्झिमम काय वाटतं तुम्हाला? आणि इकडं ऐसा लग रहा है मैंने बहुत वर्कआउट किया है. हे वही की उद्ध्वस्त मिक्सर कसं काय? नहीं माना मिळाला जास्त पाहिजे आहेत. मला. ये काउंट करो, आप काउंट करो इसको. मिक्सर मेरे घर जाएगा आज. कोण जिंकलं? नेहाजी. नेहाजी जिंकल्या. मिक्सर लेके जाऊ घरी. बरं, फक्त माहिती म्हणून सांगतो की हा खेळ जिंकल्यानंतर मिक्सर मिळणार आहे एवढंच मी म्हणलं होतं. ते मिक्सर मला मिळणार आहे, यांच्यापैकी कोणाला नाही. रिअली उसके लिए खेळली तू. हा, फॅन्टॅस्टिक. खेळानंतर आता आपण वळूया पदार्थांकडे. आणि आपला पहिला पदार्थ आहे चिकन क्रिस्पी. आणि हा बनवणार आहेत अर्थात नेहाजी. वा नेहाजी, साहित्य तरी सांगा आधी पूर्ण. चिकन आहे, हे मैदा आहे, हे कांद्याचं पाला आहे. पाला नाही, पात. ओके, पात. कांद्याचे पात आहे. हे कॉर्नफ्लेवर आहे. बरं राहू दे, कॉर्नचं. राहू दे. ओके. मी नाही सांगू दे सांगू दे. हा, ते कॉर्नफ्लॉवर आहे ना, बरोबर आहे ना? पण हा, बरोबर आहे. हा. आणि हे कुठली तरी चटणी आहे. सांगा मधुराजी, काय ते? विनेगर. नो विनेगर नाही, ड्राक नाही होत आहे. सॉस आहे कोई तो. शेजवान सॉस सॉस आहे. ना? हा, शेजवान सॉस आहे. हे तीळ आहे. हे अजून शेजवान चटणी आहे. हे काळी मिर्च आहे. हे नमक मीठ आहे. आणि हे चिली सॉस. चिली सॉस आहे. आणि ही लसूण आणि अद्रकचा पेस्ट आहे. वा. लसूण आणि अद्रकची पेस्ट. किती छान. फक्त त्यातल्या 2-3 गोष्टी ज्या, ते काळं सॉस जे म्हणाला तो सोया सॉस आहे. ओके. पलीकडे जी लाल आहे ती शेजवान चटणी आहे. हा, तेच म्हणाले मी. हो का? आणि जे खाली काळी मिरची म्हणाला ती काळी मिरी आहे, मिरची नाहीये, त्याच्यात ची Okay, नाहीये. वा, साहित्य तर आपण सक्सेसफुली पाहिलंय. मधुराजी, आता काय कृती ना? कृती. चिकन क्रिस्पी करताना घ्यायची काळजी काय? मला एक पहिलं जरा. सगळ्यात आधी तर चिकन आहे ना, ते छान असं व्यवस्थित स्वच्छ धुतल्यावर कट करून घ्यायचं आणि ते मॅरिनेट करून घ्यायचं. बर. मॅरिनेट केल्यामुळे त्याचा जो स्वाद आहे सॉसेसचा, तो त्या चिकनमध्ये आतपर्यंत राहतो. तर ही काळजी घ्यायची हा पदार्थ करताना. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा मॅरिनेशन करायचं. घ्या करायला. ओके. ठीक आहे. काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात आधी चिकन घ्यायचं. अरे हे तर नवीनच काय सांगितलं. म्हणजे किती नवी कृती. खूपच नवीन बापरे. आहे. आधी फार chicken जगावेगळी माहिती मिळाली आज. ओके. मला वाटलं तुम्ही हेल्प करणार आहात माझं. मीठ टाकायचं. मीठ टाकलंय. ओके. देन अच्छा, ते ठेवलंय म्हणून सगळंच वापरलं पाहिजे असं काही नाही. हा, मीठ. तिला ते काही घेणार आणि टाकणार वेगळं त्यात. मी मीठ कुठे पूर्ण टाकलं? मी मीठ अर्धच टाकलं ना. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके. मी तुझ्या बाजूने नेहा. हा. आता काय? आता काळी मिरी. नहीं, ये क्या बताया था? ओके. चिली सॉस येतो बरोबर, तो घालायचा ना? हो. हा, ठीक. घे ना, घाल ना मग. मैं इतने में मैरिनेट करूंगी. आता काय घालायचं पण मॅरिनेशन साठी? आता चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान. हो, मी ते घालणारच होते याच्यानंतर. ओके ओके, ठीक आहे. येस. तोपर्यंत सागर जरा तुझ्याशी जरा गप्पा मारतो. आपण त्याविषयी गप्पा मारू. हो, फुबाईफूचे अनेक पर्व तू केलेस. हो. मग नंतर हवाई उद्या सुरू झाला आणि ते तर काय म्हणजे हवा त्याची आहेच आहे अजूनही. पण फुबाईफू ह्या नावाचं जे सुरुवातीपासून लोकांच्या मनावरती एक गारूड झालं, तेव्हापासून तू त्याचा भाग आहेस. हो. आणि आता परत एकदा आलाय. कसा आहे अनुभव? अनुभव म्हणजे ग्रेट. म्हणजे फुबाईफू सारखा मंच मिळणं एक फार कठीण गोष्ट होती त्यावेळी. आणि मी खूप मनापासून जेव्हा सुरू झालं होतं ना, तेव्हा काही एपिसोड झाले होते त्याचे, आणि खूप मनापासून वाटायचं की मला करायचं आहे या ठिकाणी काम, मला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि अचानक मग एक फोन येतो आणि फुबाईफू करणार का असं विचारणं येतं ना, तर तेव्हा मी बायकोला सांगितलं. तेव्हा जस्ट लग्न झालं होतं माझं, आणि ना पहिल्यांदा मी रडलो. अरे लग्न आता झालं? नाही हो, काय जुनी गोष्ट. 6-7 साल होते. तर मला भयंकर ते म्हणजे एवढी आवड होती, आणि त्या फुबाईफूचं अट्रॅक्शन एवढं होतं ना की यार ही म्हणजे तो मंच तिथे आपण पाहिजे यार, तिथे काम करता आलं पाहिजे. आणि
तो दिवस आला आणि भयंकर. आणि झी मराठीने असा मंच किती जण गेलेत त्यातून बघितलंस तू पण सगळे पर्व बघितले असतील आणि किती जण स्टार झाले त्याच्यामुळे, किती जणांना नावं मिळाली आहेत, आर्थिक परिस्थिती पण सुधारली, माझी पण सुधारली अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक फार मोठा प्लॅटफॉर्म मिळवून देणं एखाद्या कलाकाराला, आणि तो आजतागायत सुरूच आहे तो प्रवास झी मराठीचा. आणि आता खूप दिवसानंतर परत पुन्हा आलाय ना ते, तर आपण म्हणतो ना की जत्रेत हरवलेला एक बाप आपल्याला परत मिळतो ना, तर तसं एखादं एक फिलिंग आहे माझं. मी गप्पा मारत होतो त्याच्यात रमलो. ते करत असताना तुम्ही शेजवान चटणी, चिली सॉस, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे सगळं घातलं आणि मीठ घालतच होते अजून थोडंसं आता काय राहिलंय घालायचं. पण हे सॉसेस आहेत ना, यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे चिकन क्रिस्पी बनवताना किंवा ज्यामध्ये सॉसेस आहेत त्यामध्ये मिठाचा वापर थोडा कमी करायचा. मॅडम खूपच टाकलं ना खूप नाही. मग आता पुढे काही मिक्स करायचंय. आता मैदा टाकायचा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं. ओके, वेगळ्या प्लेटमध्ये का? नाही, त्याच्यामध्येच. ओके. आणि या दोन्हीचं कोटिंग द्यायचं. ओके. तशी रेसिपी फार अवघड नाहीये ना. नाही. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर प्रमाण कशाचं जास्त पाहिजे, मैद्याचं का कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त हवं, कुरकुरीतपणा येण्यासाठी. ओके. चला व्यवस्थित त्याचं कोटिंग करून घेऊया आणि मग वळूया तळायच्या कृतीकडे. चला, चिकन क्रिस्पी आता अंतिम टप्प्यात आहे. नेहा खान आता मॅरिनेट केलेलं चिकन तेलात सोडणार आहे. ओके. हा, खूप छान, खूपच छान. बरं, ते तीळ आणि जी कांद्याची पात आपण ठेवली आहे त्याचा काय वापर? ते गार्निशसाठी. आता हे झालं, चल तळून झालं की झालं, आपण गार्निश करणार. अच्छा, वरून छान तीळ घातली की जरा कुरकुरीत. बरं, एक गोष्ट बरं का मला तुला विचारायची, म्हणजे तुला हा प्रश्न किंवा ह्या फरमाईशी तुला जगभरात सगळीकडे येतात. कुठेही प्रयोग केलास, कुठेही काम केलंस तरी सुद्धा, कारण ती तुझी हातोटी आहे. ह्या पदार्थाकडे बघून कुठला कलाकार काय रिॲक्ट होईल असं जर मी तुला विचारलं तर तू काय सांगशील? कारण प्रत्येक कलाकार, मला माहिती आहे हे करून करून कधी कधी एखाद्या कलाकार अरे मला वेगळं येतं, मला माहिती, पण हे जे तू आवाजांमध्ये आणतोस ना. नाही, मला अगदीच लहानपणापासून मी हिरोंच्या प्रेमात नाही, मी आवाजाच्या प्रेमात आहे. आणि वडिलांनी लहानपणापासून भयंकर पिक्चर दाखवलेत मला, जुने भयंकर पिक्चर दाखवले. त्यामुळे मला जे आवडायचं ते त्यांची मी शाळेत नक्कल करून दाखवायचं, तर ते मजा यायची करायला. वा, आता हा पदार्थ बघून स्पेशली हिने केलेला कुठल्या कलाकाराच्या आवाजात तुला काय रिॲक्शन द्यावी? आपले निळू भाऊ असते तर बोलले की वा नेहाबाई, चांगलं चिकन बनवलं तुम्ही आणि ते तळतंय आता मी हे खाऊन बघणार आहे, कळलं का तुम्हाला? आणि जर चांगलं झालं तर एक रिक्वेस्ट आहे, वाड्यावर चला. वा, चला मंडळी, मग आम्ही हे छान तळून घेतो, त्याला तिळाने आणि कांद्याच्या पातीने गार्निश करून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण चिकन क्रिस्पी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्याचे एकसारखे तुकडे करावे. त्यानंतर चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्यात मीठ, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी घालून हे सगळं हाताने चिकनच्या तुकड्यांना नीट लावून घ्यावं. काही वेळ मॅरिनेट करून ठेवल्यानंतर त्यात थोडासा मैदा आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त कॉर्नफ्लॉवर घालावं आणि सगळं नीट मिक्स करून घ्यावं. आता हे चिकनचे तुकडे व्यवस्थित गरम झालेल्या तेलात सोडावे आणि फ्राय करून घ्यावे. त्यानंतर ते सर्विंग प्लेटमध्ये काढून तीळ आणि कांद्याची पात वापरून गार्निश करावे. चमचमीत चिकन क्रिस्पी तयार आहे. चला, चिकन क्रिस्पी तयार आहे. आता काय? आता जनरली ना चिकन क्रिस्पी सोबत हे स्टार्टर झालं, त्यासोबत मेन कोर्समध्ये एक फ्राईड राईस छान लागतो किंवा शेजवान राईस आहे, नूडल्स आहेत. पण कलाकार मंडळी ऑन द गो सगळं तुम्हाला लागतं, खाणं आणि बनवणे. सो तुमच्यासाठी अगदी सोपी रेसिपी मी आणली की ह्या क्रिस्पी सोबत जे डिपिंग लागतं ना ते आपण करूयात. काही मोजक्या साहित्यात ते बनवून तयार होतं. मग साहित्य सागरदार तू सांग आता आम्हाला. अरे देवा, हे मेयोनीज आहे. हां, त्याच्या सांगण्यातच प्रश्न आहे. हे मेयोनीज आहे, हा टोमॅटो सॉस आहे, बरोबर आहे ना? बरं राहू दे, मी सांगू पटकन. हे मेयोनीज आहे.
हाफ कप मेयोनेज घेतलेला आहे. तर इथे टोमॅटो सॉस आहे, शेजवान सॉस आणि चिली सॉस. काय चारच साहित्य फक्त? चार पण नाही, या 4 साहित्य असले तरी ही रेसिपी खूपच अवघड. म्हणजे ह्याला मी सांगितलं होतं की तू सोपं काहीतरी बनव, अवघडच मी माझ्या खांद्यावर घेतो. खूपच अवघड आहे ही रेसिपी खरं तर, लोकांना कळेल आता बघितल्यानंतर. आणि जरा जरी काही प्रमाण चुकलं नाही तर हे फसू शकता. ते चिकन बरोबर व्यवस्थित नाही लागणार, चिकनच व्यवस्थित नाही लागणार मग. बरोबर, म्हणजे तू जर चुकला असतं नेहाची सगळी मेहनत पाण्यात. हो, आणि खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं या गोष्टीला. आणि तुम्ही जराही इकडे तिकडे बघून चालणार नाही, की त्याच्यातून तुमचे डोळे हलता कामा नये की आपण काय करतोय, किती लक्ष देऊन करतोय, ते हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि मी तुम्हाला आता त्याच्यामध्ये मदत करणार आहे, तुमचं लक्ष दुर्लक्ष करणार आहे, विचलित करणार आहे. काही नको गरज, माझं ऑलरेडी झाले विचलित, ते कमी येतं. त्याचं कशाला. ठीक आहे, आपण त्याच्या कृतीकडे जाऊया. पण त्याआधी नेहा, जसं सागर दादा मिमिक्री करून वेगवेगळे आवाज तो इतके अप्रतिम काढतो, तसं तुला येते मिमिक्री करता? मला मिमिक्री नाही येत, पण माझी एक स्वतःची आवाज आहे. मी स्वप्नाली, पप्पानी आणले थायलंड वरून, कसं वाटलं जोक? हा तिचा आवाज आहे. मला हेच म्हणायचं की प्रत्येकामध्ये ना वेगवेगळ्या आवाजाची देण असते. आपण ती तो फक्त वापरत नाही, आपल्याला कळत नाही. आपण जे लहानपणापासून बोलत आलोय तसेच बोलतो, पण प्रत्येकामध्ये वेगवेगळे प्रकार असतात आवाजाचे. खूप सारे प्रकार असतात आपल्या घशामध्ये. स्वरयंत्र. ते व्यवस्थित वापरणं फार गरजेचं आहे. फक्त मला एक कळलं नाही मधुराजी, पप्पानी थायलंड वरूनच का आणलंय? हाटो इथे भेटत नाही ना, म्हणून थायलंड वरून आणले. आता काय कराल? खूप चांगलं टॉप रिझन एकदम. चला कृती करूया. जोक मारला. मधुराजी काय करायचं पहिल्यांदा? तर आता कोणी डिस्टर्ब नका करू. सगळ्यात आधी मेयोनेज घ्यायचं, पूर्ण घेऊया. पूर्ण फोन वाचलाय तुमचा? नाही. फोन येतोय? नाही. रिहर्सल मध्ये जा. तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न नेहाकडून. अरे ते बघा ना काय पडलंय खाली. नाही, काहीच नाही पडलं. अगं माझं इयरिंग Please, पडलंय. please, चुकेला ना. प्लीज अम्मा, प्लीज तुमची बायको आली आहे. हाय, कसे आहेत तुम्ही? बोलत राहतो. खरंच आलेत? अरे हाय तरी बोला. नको, मी रोज माझी बोलतो मुलगी घरी. आली आहे सिंड्रेला, तिचा आज वाढदिवस आहे. खरंच देवा चप्पत, प्लीज त्याला विश करा प्लीज. मी खरं सांगते, माझं जी मुलगी आहे ना, तिचा वाढदिवस आहे सिंड्रेलाचा. विश करा तिला प्लीज. नेहा तुला मुलगी आहे? हो, म्हणजे पप्पी आहे माझ्याकडे. हो, ती माझी मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे खरंच. ती सेटवर पण विश घेऊन करा. आली होती. होय? हो, पप्पीला? पप्पीला. बरं, आपण काय काय घातलं याच्यामध्ये? जेवढं आहे तेवढं सगळं घातलं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला नाव विचारतो, काय काय घातलं? मेयोनेजमध्ये चिली सॉस आहे, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस. फॅन्टॅस्टिक. वा. मेयोनीजमध्ये चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी असे 3 पदार्थ आपण घातलेत. आणि हे डीप तयार का? तयार. हे लाल झालं पाहिजे का? हा ना. आम्ही भंग केला का? हे चुकीचं झालं ना? हे घेऊ ना. नाही, तू प्रयत्नांमध्ये यशस्वी नाही ठरलीस नेहा. घेऊ अजून. वा, फारच सोपा पदार्थ आहे. डिपिंग तयार करायचंय. सोपं आहे, खूप आवड आहे, खूप आवड आहे. प्रमाण म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला? चिकन क्रिस्पी आपण केलं होतं, त्याच्याबरोबरचं हे डिपिंग आपलं तयार झालंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं तिखट, थोडंसं हे असं करू शकता. कारण जर तिखट नसेल आवडत तर मेयोनीजचं प्रमाण जास्त ठेवा. चला मग डिपिंग तयार झाले, लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण सॉस किंवा डिप तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम अर्धा कप मेयोनीज सर्विंग बाउलमध्ये घेऊन त्यात आवडीनुसार चिली सॉस, शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस घालावा आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यावं. चिकन क्रिस्पी बरोबर खाण्यासाठी झटपट तयार होणारं चविष्ट डिप तयार आहे. वा, काय मज्जा आली मधुराजी आज. खूप छान. सागर आणि नेहा, तुम्ही दोघे इथे आलात. आम्हाला पण खूप मजा आली. मला पण खूप मजा आली. हो हो. वा, तू स्वयंपाक पण केलास, चिकन क्रिस्पी हा पदार्थ केलास. सागरदा तू डीप ते ज्याचा बरोबर अरे, खूप अवघड आहे ते. अवघड पदार्थ आहे तो केला. हो. पण मला वाटतं इथून पुढे तुम्ही रेग्युलर स्वयंपाक कराल, है की नाही? हो, मला आवडतं पण मला येत नाही, हा प्रॉब्लेम. आता मी शिकेन. वा, मधुराजी तुम्हाला कसं वाटलं यांना भेटून? खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे इतके वर्ष मी तुमचं स्किट बघतेय. फू बाय फूवर झालं किंवा चला हवा येऊ द्यायला झालं, म्हणजे आमच्या घरात आम्ही
अक्षरशः लोळत असतो. मला एकदा व्हिडिओ करून पाठवेल नक्की. सो आज खूप छान वाटलं आणि तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. आम्हाला पण खूप मजा आली. जसे तुम्ही आमचे फॅन आहात तशी माझी बायको तुमची फॅन आहे. हो, ती बघते कसं काय बनवायचं. आणि जेव्हा मी तिला सांगितलं की काल की मला इकडे जायचं, मधुराताई पण असणार आहे, संकर्षण असणार आहे, तर ते म्हणजे तिची काही तर वेगळीच रिॲक्शन होती. हा, तुम्ही काय करणार तिकडे जाऊन? म्हटलं नाही, त्या सांगतात. म्हटलं मागच्या वेळी बनवलेलं की नाही मस्त. बरोबर. वा. पण तुम्ही परत येत राहा. हुबाई पूजा नवीन पर्वासाठी खूप शुभेच्छा. आणि आता मी मधुराजींना विनंती करतो की नेहाने फारच कॉन्फिडेंटली पदार्थ केला आहे, तर तिच्या गळ्यामध्ये आपण हा ॲप्रन घालूया आणि तिचा सन्मान करूया. घ्या नेहाजी. हे पदार्थ जे आहेत ते आपण खाऊया, पण त्याआधी आज तुम्ही इथे आलात झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू सो मच. सागरदा, हे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. असेच छान हसत राहा, असेच छान हसवत राहा, खात राहा, मजा करत राहा. धन्यवाद मधुराजी, धन्यवाद नेहाजी, धन्यवाद सागरजी. मंडळी, याच नोटवरती आजच्या भागात घेऊया निरोप. परत भेटूया छान ताजा आणि गरमागरम भाग घेऊन याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.